हे काय आता? अर्जंट मीटिंग आहे, लवकर ये म्हणून तू SMS पाठवलास आणि मी धावत पळत आले आणि इथे कोणीच दिसत नाहीये. कोणीच नाही कसं? मी आहे, तू आहेस, मीटिंग सुरू करू. हे काय नवीन नाटक आता? नाटक नाही, मीटिंग तुझ्या आणि माझ्यामध्येच होणार आहे. हो बर. काय अजेंडावरचा विषय काय आहे? अजेंडावरचा विषय हा आहे की तन्वीर जोशीचे कारण नसताना मार खाणे. आता मला सांग की तन्वीरला तू कारण नसताना का मारलंस? ते मी तुला का सांगू? तुझा काय संबंध? वाटलंच मला तू असं कुचकट काहीतरी विचारशील. मला एक सांग, माझा याच्याशी संबंध आहे म्हणूनच मी तुला विचारतो. नाही, एरवी तू त्याला मार झोड बडव काय वाटेल ते कर, हा तुझा प्रश्न आहे. पण परवा मी तुमच्या घरी आलो होतो त्यावेळी तन्वीरचे आणि माझे विचारांचे काही आदान प्रदान झाले आणि त्यानंतर तू तन्वीरला बडवलंस. यामध्ये माझा संबंध होता म्हणून मी तुला विचारतो. विचारांचं आदान प्रदान, इतरांविषयी कुचाळक्या करणं, याला तुम्ही विचारांचं आदान प्रदान म्हणता? हे बरोबर आहे का नचिकेत? अगं आकांक्षा, कौशिक हा तुझा बॉस आहे म्हणून तुझ्या मुलानेही त्याच्याविषयी आदरच बाळगला पाहिजे असा तुझा दुराग्रह का? अगं कौशिक त्याला विनोदी वाटतो, यामध्ये तुझा माझा आणि कौशिकचा काय दोष आहे? एक सांग मला नचिकेत, तन्वीरला मी जास्त ओळखते हे तरी तुला मान्य आहे? थँक्यू व्हेरी मच. हे बघ, त्याला कौशिक सर विनोदी वाटतात, त्याला ते आवडत नाहीत किंवा त्यांना बघितल्यावर त्याला हसू फुटतं, हे मला पूर्ण मान्य आहे. पण तू का त्याला भरीला पाडतोस? त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखं होत नाही का? अगं मग तू आगीत तेल ओतणाऱ्याला मार ना, आगीला कशाला मारते? नाही, तुला तर मला मारावंसच वाटतं सारखं. मग मार ना, पण माझ्या दोस्ताला मारायचं नाही. त्याला मारलंस तर मी जाब विचारीन. हे बघ, कौशिकची पाहिजे तर तू मर्जी सांभाळ, पण त्याचं ओझं माझ्या मित्राच्या खांद्यावर टाकू नकोस. इज दॅट क्लिअर? ज्या तुझ्या दोस्ताबद्दल तुला मगाचपासून पुळका येतोय ना, तो माझा मुलगा आहे आणि सध्या तरी त्यांनी कसं वागावं हे मीच ठरवणार आहे. आणि तो जर वेड्यासारखा वागला तर त्याच्या 2 कानाखाली ठेवून देण्याचा पूर्ण अधिकार मला आहे. इज दॅट क्लिअर?
डिस्कशन्स पुरे झाली. कम ऑन, लेट्स एन्जॉय अ पार्टी. चल आणखी एखादी तुला आवडणारी डिश माग, अशीच नॉनव्हेज. अरे तुला झोपायचं नाहीये का? उद्या सकाळी बंगलोरला जायचं ना तुला निशांत? बंगलोरला जाण्याचा आणि झोपण्याचा काही संबंध आहे का? उद्या सकाळी 9चं फ्लाईट आहे तुझं. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून सुद्धा मी सकाळी 9चं फ्लाईट पकडलेलं आहे. तू झोप का भाई? कॉफी करू? माझी आई झोप आता. तुला काय झालंय का एवढं चिडचिड करायला? डोकं फिरलंय माझं. निशांत, तुला काय झालंय हे जर तू मला सांगितलं नाहीस तर मला काहीही कळणार नाहीये. तुला कळायची गरजही नाहीये. तुला काय म्हणजे एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम काय आहे? एक प्रॉब्लेम असता तर तुला सांगितलं असतं. ते 1000 प्रॉब्लेम आहेत, त्यांना मला फेस करावंच लागणार. आणि ह्या प्रॉब्लेमचा आणि पमीचा काहीही संबंध नाहीये. उगाच नको ते विचार करू नकोस. अगं तुम्ही दोघी जणी आल्यात कशा? माझं मलाच माहिती. मग तुमचं काय ते आम्हाला माहित होती की. अहो लेडीज स्पेशल चुकली हो जरा करता. हे बरं आहे यांचं. स्टेशनावर एक तर उशिरा यायचं आणि मग म्हणायचं गाडी चुकली म्हणून. हा धनाजी, हा तुमचा पॉइंटचा मुद्दा चांगला आहे. आपल्याला सगळ्यांना आज लोकल गाड्यांच्या गोंधळामुळे ऑफिसमध्ये यायला उशीर झाला ना, मग जरा गप्पांमध्ये वेळ न घालवता जर लवकर कामाला लागलो तर काय होईल, बरं वाटेल ना? अशी हसत खेळतच कामं चांगली होतात नाही ग, उगाच चौकोनी चेहरे करण्यापेक्षा. बर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. आकांक्षा प्लीज कम इन. येस सर. तू मालवणी पण इलेलो दिसत नाही. बहुतेक घाबरून मालवणात परत गेलो की काय? तो मालवणी असा, घाबरायचो नाही. कामाला लागा. तर कौशिक आला माहितीये ना? हो. जा. धनाजी. हा काय मॅडम? धनाजी, परशुराम नाही आले? मॅडम त्याचा मला फोन आला होता. तो म्हणला मी थोडं उशिरा कामावर येणार आहे. म्हणजे हाफ डे? हा तसंच असेल बहुतेक. तुमचं काय काम आहे माझ्याकडे? हो, मला खरं म्हणजे एडिट न केलेल्या कॅसेट्स हव्यात. हा आणतो मी, पण त्या कवाला पाहिजे तुम्हाला? आत्ता आत्ता लगेच. बर. धनाजी, हा आता माझा सासूरवास संपलाय. 1-2च दिवसांचा प्रश्न आहे. मग मी नाहीये तुम्हाला छळायला. का? धनाजीला कामावरून काढून टाकतात वाटतं. छे रे, त्यांना कसले काढतायत? माझी ट्रान्सफर झाली आहे. हो हो हो, म्हणजे आत्ता जो केबिन मधून बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता तो त्याच कारणासाठी. पण हा आनंद हे डिपार्टमेंट सुटल्याचा की नवं डिपार्टमेंट मिळाल्याचा? तो प्रश्न तुम्ही आपापसात चर्चा करून सोडवा. मॅडम कॉंग्रॅट्स. थँक्यू. आम्हाला पार्टी हवी आहे. मिळेल ना, नक्की देईन. मॅडम, कृषी दर्शन कडून तुमचं अभिनंदन. थँक्यू धनाजी. पण ही पार्टी कशासाठी? हे डिपार्टमेंट सुटल्याच्या भावने? तुम्ही पार्टी घ्या ग, भावनेचं काही इतकं महत्वाचं नाही. हा काही बोलतो. कुठलं डिपार्टमेंट मिळालंय? कुठलं असेल? हे आता कोण म्हणतो टक्का दिल्यासारखे खेळ खेळू नकोस. कुठलं तर सांग. अरे असं काय करतोस नचिकेत? न्यूजचं. हो, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. चला, म्हणजे तुझ्या मनासारखं डिपार्टमेंट मिळालं. म्हणजे इतके दिवस जे पाण्यात देव बुडवून ठेवले होते त्याचा फायदा झाला. करेक्ट आहे. मी विचारच करत होते की तू टोमणा कसा मारला नाहीस. आता कसं मोकळं वाटतंय मला. तू धनाजी, ते कॅसेट आणण्यापेक्षा पेढे घेऊन ये. पेढे. हा आणतो सर. पेढे कसले आता? आनंद वाटावा माणसाने. पैसे दे त्याला. नचिकेत, बरं ठीक आहे. आता काय,
हे घ्या. आई माझी पानं फुलं कुठे आहेत? काय त्याचं एक नवीन. आई माझी पानं फुलं पाहिली? हे बघ तन्वीर, मला आता फुलं पानं बघायला अजिबात वेळ नाहीये. आता माझं सगळं लक्ष घड्याळाकडे. 2:45 मिनिटात आपल्याला इथून बाहेर पडायचंय. तुझं आवरून झालंय का? सगळी तयारी झाली, फक्त दप्तर घ्यायचे. मग घे, लवकर घे, जा. हो. वया पुस्तकं डब्या सगळं घेतलंयस का नीट? हो. आई मी तयार झालो. व्हेरी गुड. फक्त मला पानं फुलं मिळत नाहीये. अरे कसली पानं फुलं? प्रोजेक्टची. मी काल संध्याकाळी पूर्ण पानं फुलं शोधून ठेवली, आता ती हरवून गेली. कधी आहे प्रोजेक्ट तुझा? आज आहे का? आज नाहीये, उद्या किंवा परवा. हा मग ठीक आहे ना, मग आपण त्याच्याबद्दल संध्याकाळी बोलू. आत्ता नको, आत्ता आपण घाईत होत की नाही. हो. चल तू दाराच्या बाहेर हो, मी कुलूप लावून येते. जा. ठीक. हॅलो. हा मी शाळेत येतोय. हा ठीक आहे. तन्वीर, हा मित्र असला तर त्याला सांग संध्याकाळी फोन कर. आत्ता गप्पा मारत बसू नकोस. माझा फोन नाहीये, तुझा फोन आहे. माझा? हा, एक आत्ता मिनिट, हा. बाजूला. कोण आता ते उड्या? हॅलो. हां सर. ओ थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हो, खुश म्हणजे काय? नाही, सेलिब्रेशन तुम्ही म्हणाल तेव्हा. हा 2.25 मिनिटं झाली. हां हां सर, वेळ, व्हेन्यू आणि मेन्यू तुम्ही ठरवा. संध्याकाळी मी कधी फ्रीच असते. 2 मिनिटं. अरे गप ना आता. सॉरी सर, एक मिनिट. अहो नाही, तुम्हाला नाही. हा तन्वीर काही बोलतो इकडनं. हां ओके सर, मी निघालेच आहे आता, येतेच आहे. हां ओके, बाय बाय. काय चाललंय? चांदोबा काय म्हणत होता? गप्पा बस. आई तू काही म्हणत, बॉस एकदम कॉमेडी आहे. तन्वीर, आता मला याबद्दल एक शब्दही आणखीन जास्त नकोय. चल निघ लवकर. हिचे हे संभाजी, धनाजी, आबाजी काय कामाचं नाहीत. कोणी वेळेवर येत नाही ऑफिसमध्ये. आणि हे म्हणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार. छान. काय रे देवा, अशा माणसांबरोबर कशी काय काम करू शकते? हे असं वेळेवेळी खाणं बरं नाही ग बाई. का भूक लागली ना की खाव, विचार करू नये. तू काही काम करू देत नाहीस, रिकाम करून आणलं की आणखी भूक लागते. मग मी ठरवलं आता काय की काहीतरी काम करायचं. काय शिकायचं काहीतरी. काय? कॉम्प्युटर शिकायचा. अगं का या वयात कम्प्युटर शिकून काय करणार आहेस तू? तू माझं सारखं वय काय काढतेस? एवढी काही मी म्हातारी नाहीये. आणि समजा कॉम्प्युटर शिकणं न शिकणं पुढची गोष्ट. तो येईल न येईल तो भाग वेगळा, पण वेळ तर जाईल की नाही माझा. काय शरद रावलाच विचारते. विचारा. मगाशी बघितलं मी त्यांना कॉम्प्युटर समोर बसून काहीतरी बडबडत होते. म्हणजे ऐकून आहे ना मला, पण बोलत होते काहीतरी. हे बघ, तो आत्ता बाहेर गेलाय, 2 तासांनी येईल घरी. मग चालू दे तुमची शिकवणी. हा पण काय ग, त्या कॉम्प्युटर समोर बसून काय एवढं काम करतात ते? काय कळत तर काही नाही मला. आणि अलीकडे जरा पिढं कमी झालंय ना, असं मलाही वाटतंय. त्यानं मनावर घेतलेलं दिसतंय खरं. काय आहे, पण मी विचारायला जात नाही. मी विचारायला गेले ना की मला म्हणतो मस्तपैकी कॉफी करून आण, नाहीतर ते मॉनिटर तरी बंद करून टाक. काय बंद करतो? मॉनिटर म्हणजे काय? अगं मॉनिटर
टीव्ही कम्प्युटरचा. अगो बाई, हो का? बरं झालं बाई, नवीन माहिती कळली. म्हणजे कम्प्युटर शिकता शिकता कंटाळा आला तर आपला टीव्ही बघितला. बरोबर. पण मला हे सांग, तो कम्प्युटर बंद करतो मग तुला कळू नये असं काय गुपित आहे त्याच्याकडे? तो आला ना की त्यालाच विचार. बर. चला बंद करू ना टीव्ही. मी जाते आता, काहीतरी खायला करते. तो आगीचा बंब येईल ना कॉलेज मधनं, हो. खायला पाहिजे त्याला. चमचमीत कर, झणझणीत. ते नेहमीचा उपमा बिपमा नको ग बाई, कंटाळा लागदी. तुला सांगू का, अक्षदाने केलं होतं बघ एकदा मागे. नूडल कर, छान लागतात. बर, झाला का चहा? 1 मिनिट. अक्का, पण असं वेळी अवेळी खाणं बरं नसतं. आणते. अरे हे धनाजी आणि परशुराम कुठे? 15 मिनिटं झाली लंच ब्रेक होऊन. नाही तर काय करायचंय का आता? आपण कॅन्टीन मध्ये जाऊया का? धनाजी आणि परशुरामने मला 3-3दा सांगितलंय की आकांक्षा मॅडमने आपण लंच बॉक्स आणायचा नाहीये, सरप्राईज देणार आहेत. कसला आलाय सरप्राईज? धन्य आणि यांची स्वतःच आमंत्रण देतात आणि स्वतःच गुलवतात. 20 मिनिटं झाली. नको आता ते सरप्राईज, बास आता. मॅडम, आपण ना बरोबर 5 मिनिटं वाट पाहू, नाहीतर मग काय करणार आपण? नाहीतर मग थांबायलाच लागेल आपल्याला, दुसरं काय आता. गुड मॉर्निंग मॅडम. या. अहो गुड मॉर्निंग काय धनाजी? आफ्टरनून होऊन सुद्धा अर्धा तास होत आला आता. आय एम सॉरी मॅडम. अहो काय झालं माहितीये का, इकडं नेहरू सेंटरला बी बियाण्यांचं प्रदर्शन लागलंय ना, ते कव्हर करायची जबाबदारी माझ्यावर आणि परशावर होती. अहो तो बिचारा तिकडच अडकलाय अजून. मी कसा बसा पुढे आलो. बरं ते सगळं ठीक आहे आता, पण ते काय तुम्ही सरप्राईज देणार म्हणत होत्या, या पोटात आगीचा डोंब उसळलाय आमच्या. हा, हे बाकी बेस झालं. काय हो धनाजी, बरे आहात ना? बरं, तुम्ही सगळ्या बाहेर रागवायच्या आधी सिक्रेट काय ते मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला समद्याना पार्टी देणार आहे आज. वा 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 वा, व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. हा, आता कशाबद्दल पार्टी? अहो असं काय करता मॅडम? अहो तुमची न्यूज सेक्शनला परत बदली झाली ना म्हणून. हो, थँक्यू. आता खरंच, आता मनापासून थँक्यू. मग काय आज पार्टीला काय? आज तुम्हा समद्यांना मी झुणका भाकरीची पार्टी देणार आहे. कसली? झुणका भाकरीची. ओ वा छान आहे. वा. काय झालं मॅडम, माझी आयडियाची कल्पना आवडली नाही तुम्हाला? नाही असं नाही, असं कुठे काय आहे? नवीन आहे ना, पण ही आयडिया आम्हाला माहिती नव्हती ना, म्हणून जरा. काय तुम्हाला काय वाटतंय? नो प्रॉब्लेम. वा धनाजी, मानलं हा तुम्हाला. कृषी दर्शन तर्फे पार्टी द्यायची तर ती झुणका भाकरीचीच हवी. चला, आता माझा जीव भांड्यात पडला. मॅडम तुम्हाला सांगतो, अहो अशी भाकरी अख्ख्या कोल्हापुरात देखील सापडायची नाही. अरे वा, तुम्हीच सर्टिफिकेट देता, मी छानच असणार आहे. आपण एक काम करू, ही खायच्या आधीच मी तुम्हाला आता एक चांगली बातमी देते. हा सांगा ना मॅडम. धनाजी, तुम्हाला आणि परशुरामला मी माझ्याबरोबर न्यूज सेक्शनला घेऊन जाणार आहे. म्हणजे आता यापुढे खोड किड्यांच्या समस्यांच्या पुढे जाऊन आपण मुंबईतल्या बेस्टचा संप अशा समस्यांचं कव्हरेज करू. मॅडम थँक्यू व्हेरी मच मॅडम. मॅडम तुम्हाला सांगतो, अहो ही बातमी ऐकूनच माझं पोट भरलं बघा. पण आमचं नाही. बरोबर, आता म्हणजे ही डबल पार्टी झाली म्हणायची. समद्यानी पोटभर खायचं बरं का. घ्या. अहो धनाजी, पडेल ते. अहो पण डिश वगैरे तरी द्यायची. अहो ही कृषी दर्शनची पार्टी आहे की नाही, मग शेतात असंच खातात. घ्या. चला घ्या लवकर, खूप भूक लागली आहे.